नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील दिदे. आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करतो. तर काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये आपल्याला एका दादाने कमेंट केली की तुम्ही जे शेड केलं आहे त्या शेडसाठी किती खर्च आला आहे ते सांगा, नाही का. मग त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवतो. तर बघू शकता मित्रांनो, आपला जो ओपन स्पेस आहे तो जवळजवळ 100 फूट लांब आणि 50 फूट रुंद असेल एक अंदाजे. त्यासाठी आपल्याला जागा बनवायला 4 ते 5 हजार रुपये JCBला खर्च आला होता. त्यानंतर जे आपण हे शेड बनवलं आहे त्यासाठी जो पाया बनवला आहे तो दगडांमध्ये, ते दगडं काय आपले घरचेच होते. तर एक अंदाजे तुम्ही पकडून चला की 2-1 हजार रुपयांची दगडं. त्यानंतर आपण शेडसाठी जे सिमेंट खांब वापरले ते एक 9 फुटी. त्यानंतर खांबांवर आडवे टाकण्यासाठी आपण एल अँगल वापरले. ते 3 एल अँगल 20-20 फुटाने आपल्याला एक 1200 ते 1300 रुपयाने भेटले. म्हणजे तरी ते 3.5-1 हजार आपण धरून चालून. नंतर एक 8 फुटी पत्रे आपण वरून टाकण्यासाठी आपण 10 फुटी पत्रे वापरले. ते जवळजवळ 16 पत्रे वापरले. त्यांचे 500 रुपयाने, त्याचे 500 रुपयाने 8,000 रुपये होते. म्हणजे आपण कडाने ही जी जाळी लावली तर ही जाळी 50 फूट लांब आणि 6 फूट उंच अशी 5,500 रुपयाला आपल्याला हा बंडल बसला आहे. ती वेल्डिंग वगैरे जाऊन ती जाळी फिटिंग आपल्याला जवळजवळ 8,000 रुपयापर्यंत बसली. त्यानंतर आपण मागच्या साईडनं भिंत टाकली तिला, आणि दरवाजा साईडनं पण भिंत टाकली तिला. 150 ठोकळे लागले. म्हणजे 150 ठोकळे आणि केमिकल जे ठोकळ्यांना लावतात ते आपल्याला घरपोच 10,000 रुपयापर्यंत आलं. तर बघू शकता म्हणजे 50 ते 55 हजारापर्यंत आपले एक मजबूत असा शेड जवळजवळ 100 फूट. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळे बदल पण करू शकता. 50 फूट रुंद असेल तर आपण कडाने आपल्याला जागा साईडने एक खालून ग्रीन नेट लावले. 4 ते 5 हजार रुपये JCBला खर्च आला. एक 10 फुटी हाईटची त्यानंतर लावली ती आपल्याला 100. आपण हे शेड बनवलंय 10 फूट उंच पाया बनवलाय. 1500 रुपयाला एक बंडल भेटला होता. ते दगड काय आपले घरचेच होते आपण ओपन स्पेसला लावले. मी पकडून चला की. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आपला शेड, आणि लाईक करा, शेअर करा, आणि आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत नक्की हा शेडचा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. 9